शंकर भगवानची मूर्ती, महादेवाची मूर्ती आणि इकडे आहे अन्नपूर्णा आणि ह्याच्या जस्ट मागे आहे माचापुचरे. तर आता आम्ही गांडरूकच्या रस्त्यात आणि इथं एका छोट्या हॉटेलला थांबलोय. चाललोय ट्रेकसाठी. इथं लिहिलं आहे बघा, वेलकम टू घांड्रूक. ह्या बोर्डनी वरती जायचं आहे. सगळे इथं मेंटल हेल्थ ठीक करायला आले, पण त्यांना आता काल त्यांची फिजिकल हेल्थ पण बिघडलेली आहे. तर आता अजून वर जायचं आहे आम्हाला. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता असा क्लायमेट आहे इकडे. आम्ही इकडे बाहेर बसलो आहे, सगळे इकडे बसलेत. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम पोखरा अगेन. सो आता आम्ही अजूनही पोखरामध्ये आहे. हे सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही इथून आता निघतो आहे घांड्रूक विलेजसाठी. सो आता जस्ट रेडी वगैरे झालो आहे आणि आता ब्रेकफास्टसाठी चाललो आहे खाली. आणि तसंच मग खाली दुसरी कार येणार आहे आता, कारण घांड्रूक आणि मुक्तिनाथसाठी फक्त नेपाळी गाड्या जातात. सो आपली गाडी इथेच थांबेल आणि आपण दुसऱ्या गाडीमध्ये जाणार आहे. सो आता सगळं बॅग वगैरे घेऊन खाली जायला लागेल आम्हाला. आणि नंतर तिकडून बॅग टाकून मादी ते समोर हा हे आहे ना स्तूपा, आणि वरती एक शंकराची मूर्ती आहे मोठी, ती बघायला जाणार आहे. पुमदी कोट म्हणून नाव आहे त्याचा. सो ते बघून मग पुढं घांड्रूकसाठी जाणार. काय नाही, 2 तासाचा रस्ता आहे फक्त इकडून आणि जवळ आहे. आणि फक्त तिकडं थोडंसं चालायला लागतं आय थिंक गावात जायला. सो बघू आता ते कसं राहतं, मला पण नाही माहिती, आपण फर्स्ट टाईम जातो आहे. बट जसं मी वाचलं आहे त्याप्रमाणे की थोडंसं चालत जायला लागतं गावात. सो आता बघूया कसं. सो आता जाऊया खाली ब्रेकफास्टला आणि नंतर आता डायरेक्ट भेटू वरती पुमदी कोटला. जवळ होता काय वरती लाईन असली तर काय करशी. तो नाही तो आहे ते. सो आता आलो आहे आम्ही पुमदी कोटला. इथे मोठी शंकराची मंदिर आहे आणि इकडून माचापुचरे आणि अन्नपूर्णा दोन्ही टॉप दिसतात. तर वरती गेल्यावर बघू, हा असा व्ह्यू आहे. आणि इथून पुढे दिसते शंकराची मूर्ती. इथून आणि ही वरती आहे शंकराची मूर्ती. सो हा आहे अन्नपूर्णा पीक आणि हा जो इकडचा आहे तो आहे माचापुचरे. हा काय माहिती नाही कोणता आहे, पण हा मोठा जो पीक आहे तो अन्नपूर्णा आणि तिकडं माचापुचरे. सो इथून दोन्ही पीक दिसतात. आणि थोडं इथून वरती गेल्यावर शंकराची मूर्ती आहे, महादेवांची मूर्ती आहे. सो आता तिकडून व्ह्यू बघूया कसा दिसतोय.
सो आता आम्ही वरती आलो आहे. इकडे शंकर भगवानची मूर्ती, महादेवाची मूर्ती, आणि इकडे आहे अन्नपूर्णा, आणि ह्याच्या जस्ट माग आहे माचापुचरे. सो हे आहे पुमदी कोट पोखरामध्ये. इकडून अन्नपूर्णा आणि माचापुचरे पीक दोन्ही दिसतात. हा माचापुचरे. तर हे होतं पुमदी कोट. हे मागं आहे महादेवची मूर्ती, आणि समोर आहे अन्नपूर्णा. हा अन्नपूर्णा पीक, आणि तो आहे माचापुचरे पीक, जो की ढगांच्या मागं गेला आहे. सो ज्या वेळेला क्लिअर व्ह्यू असेल त्यावेळेला एकदम भारी दिसत असेल. सगळे पीक दिसतात इथून मागून. आता फक्त अन्नपूर्णा दिसतोय आणि महादेवची मूर्ती इथं. समस्त परिवार की शिक्षा में दी कामना व्यक्त करते हैं. अभिषेक दान अभिषेक सह करो. तर आता आम्ही चाललो रिटर्न. त्या आजीकडून आम्ही ही शील रोटी घेतलेली आहे. बघू आता कशी असते, गोड असते का कशी असते, खाऊन बघू. वाटतंय तर गोड, आता खाऊन बघूया कशी आहे. तर ये शील रोटी. आता आम्ही निघालो आहे गांडरूककडे सगळेजण. हे खाली चाललो आहे इकडं. काही तर व्ह्यू तर भारी होतं एकदम. आणि आता गांडरूक बघूया. आता इथून 2 तास लागतील अजून गांडरूकला जायला. सो आता जाऊ तिकडे. तर आता आम्ही गांडरूकच्या रस्त्यात, आणि इथं एका छोट्या हॉटेलला थांबलो आहे. जिथं आम्ही काहीतरी खातो आहे सध्या थोडा, आणि मग थोडं एका तासात आता आम्ही गांडरूकला पोचू. इथं थोडंसं खाल्ल्यावर त्यामध्ये ब्रेक घेतला आहे. सो आहे इकडचा असं नजारा. मागं नदी आहे, पुढं असं आहे. तर आता आम्ही गांडरूकला चाललो आहे, आणि इथे परमिट चेक होतं आहे आमचा. या साईडला डॅम आहे.
कोणाचे पाय बी ठीक करायचे असेल तर त्यांनी नेपाळ यावे. तर फायनली आता आलो आहे घांड्रुकला. इथं पार्किंग एरिया आहे आणि या साईडला वरच्या साईडला हॉटेल आहे. इकडं थंड आहे. रस्ता खूप ऑफ रोड आहे. खूप म्हणजे खूप ऑफ रोड. थंड वाटतं इथे. आणि डोंगर तर दिसत नाहीत. कोणतेच पीक दिसत नाही. कारण इकडे ढगं आलेत भरपूर. आता बॅगा काढते. बॅगा घालून मग वरती चढत जायचं आहे. सो बघूया आता रस्त्यात कसा आहे रस्ता, काय आहे बघूया. सो आता चाललो आहे ट्रेकसाठी वरती. आणि इथून आता रोड आहे. इथं लिहिलं आहे बघा, वेलकम टू घांड्रुक. ह्या बोर्डनी वरती जायचं आहे. आता ट्रेक करत येतो आहे आम्ही. इथून सगळे ट्रेक चालले आहे आमची. आणि आता हा जो रोड आहे इथून आम्हाला वर जायचं आहे. इथे हॉटेलचे नावं लिहिले सगळे. हिल टॉप लॉज, हिमालय लॉज. सो हा आहे घांड्रुक विलेजचा बोर्ड. आणि या गेटमधून आत जायचं आहे. माझं पोर्टर बघ. आम्ही पोर्टरकडे बॅग दिली. जाओ ठेव सुनेचा जाता तू. ओके. तर आता ट्रेक करत वरती चाललो आहे. आणि इथं भरपूर सारे होमस्टे ऑलरेडी आहेत. हॉलिडे इन ह्या साईडनी असे रोड आहेत. हे जुने टाईप घर. आणि हे असे छोटे छोटे पायवाटांमधून घर आहे. सो असं हे मागून सगळे येत आहेत. ज्यांच्याकडे जड बॅग आहेत त्यांना दम लागला असेल. सो इथं प्यायला पाणी आहे. अजून वरती जायचं आहे. सगळे इथं मेंटल हेल्थ ठीक करायला आले. पण त्यांना आता काल त्यांची फिजिकल हेल्थ पण बिघडलेली आहे. तर आता अजून वर जायचं आहे आम्हाला. अजून इकडून वरती आहे. आणि इथून असा मोठा ट्रेक आहे. तुला भारी बॅग भेटले. तर आता इकडे रेस्ट घेतला आम्ही जरा वेळ. कारण आमचे मेंबर हळूहळू येत आहेत काय काय. हां चलेगा. आणि आमचे ड्रायव्हर आहेत 2 दिवसासाठी. इथून अजून वरती जायचं आहे. आणि येत आहेत लोक एक एक दमले. आता मी मम्मीची पण बॅग घेतली आहे. माझ्याकडं 2 बॅग आहेत. आणि चाललो आहे.
टिपिकल होमस्टे म्हणजे प्रॉपर इकडच्या सारखं गाव. अभी आप लोग ना धो के गुरुम कॉटेज ऐसा घूमना है तो इधर सीधा जाइए. इधर से ही है क्या? हाँ सीधा गुरुम कॉटेज. गुरुंग कॉटेज ना इधर ही है ना. ठीक है चलेगा. ये हंगरी आइज है ना. हाँ. होटल है हंगरी आइज. हां इसके सीधा. ठीक आहे. सो गुरुंग कॉटेजचा रस्ता मागच्या साईडनी आहे. आमच्या हॉटेलला ऑप्शन तो पण होता गुरुंग कॉटेज, पण तो फुल झालेला आम्ही बुक करायच्या आधीच. स्वतः आम्हाला हिलटॉप हॉटेल भेटला आहे. तो बाप्पा तो वरती आहे ना ज्याला पडदे लागलेत ते. हिलटॉप में जगह नहीं है. इस तरफ है गांधीनगर में. हिलटॉप में पैक है. पॅक आहे क्या? हमारा नहीं है इधर दूसरा. हां 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 काय माहिती का बोलला. कांदा कांदाच आहे ना. हो मला काय जंगलातला कुठं आहे. सो आता थोडा रेस्ट घेतला इथे. हॉटेल अजून इकडून वरती आहे. ते ड्रायव्हर गेलेत. भरपूर सारे हॉटेल आहे तिकडे. हे आहेत. आणि अजून आमचे दोघं जण राहिलेत. सो त्यांच्यासाठी थांबलोय. ते येतात हळूहळू हळूहळू येत आहेत सगळे. हा अंजीर आहे का रे? अंजीर आहे. अरे अंजीर आहे दादा. हा बहुतेक अंजीरचं झाड आहे असं वाटतंय. काय माहिती पण काय आहे. स्वतः आम्हाला परत जेवढा वरती जातो तेवढंच खाली यायचं आहे गुरुंग कॉटेजसाठी, कारण तोच मेन अट्रॅक्शन आहे इकडचा. सगळे दमलेत. इकडून अजून 2 दमलेले मेंबर येत आहेत. अशाप्रमाणे खूप. मम्मी तो अंजीर आहे ना. हा मग तसंच असतं ना अंजीर. चलो सो आता आलेत सगळे. मम्मी चलत राहा. अजून वरती जायचं आहे आम्हाला. डोंगराच्या टोकावर आहे वाटतं. अजून चाललोय. चलो आता अजून थोडा पुढे आहे. बघू आता किती लांब आहे अजून बघूया. आम्ही आता अन्नपूर्णाच्या ट्रेकवरच आहोत. बेस कॅम्प अन्नपूर्णा ट्रेकवर. कारण इकडे लिहिलं आहे गोरे पाणी. सो हा बेस कॅम्पच्या ट्रेकवर लागतो आणि त्याच रोडने आम्ही वरती चाललो आहे. आय थिंक हा वाला असावा. बघू आता. कारण गोरे पाणी इथून आहे 14 किलोमीटर. अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक इथूनच चालू होते गांडरूकपासून. आणि हे आमचे मेंबर सगळे जमले. काही लोक बोलले वरतीपर्यंत बॅग घेईल. तर आता आम्ही आलो आहे वरती. हा आहे आमचा हॉटेल. तो आहे घांडरूक गेस्ट हाऊस. आधी तो होता वरती जो हिलटॉप आहे तो, पण तो फुल आहे. पण त्याच्यापेक्षा हाच भारी आहे. हा आवडला आम्हाला खूप. आल्यावर वेलकम ड्रिंक भेटला आहे. इथं सगळे बसलेत वेलकम ड्रिंक पियत. या दोघांनी पटकन पिला, तिघांनी पटकन पिला. आम्हीच हळू पितोय. सो हे असे रूम आहेत कॉटेज. सेम जसा गुरुंग कॉटेज आहेत तसेच आहेत. तर गुरुंग कॉटेज खाली आम्ही आता जाणार नाही, कारण कपडे बिपडे सगळे इथंच अवेलेबल आहेत. सो इथूनच बघून आम्ही जाऊ. उद्या बघू जाताना गेलो तर. तो फक्त व्हायरल झालाय म्हणून लोक तिकडे जातात, नाहीतर इथून पण सेम व्ह्यू आहे.
बरंच खाली आहे. तो उद्या जाताना जाऊ आपण तिकडे. वो वाला कंक्रीट वाला है, ये वाला किचन है. नाही हे अच्छे आहे. सो आहेत आमची रूम. इथे यांचा किचन आहे. हे 5, 4 आणि 6 हे आमचे रूम आहेत. आणि इकडं बघू शकता तुम्ही एकदम भारी आहे या साईडला. माझा याच्यात काढा ना. मी पार जमत नव्हतं. मी जमलेलो तर फोटो काढ. आणि हा असा हे आहे कॉटेज आणि एकदम भारी आहे. आता तो घांडरूक ह्याच्यामुळे फेमस झाला रीलमध्ये, बट हा खूप भारी आहे. मला नाही माहिती घांडरूक कसा आहे, पण इथून पण व्ह्यू दिसेल. हे जे समोर आहे ना हे पुरा व्ह्यू दिसणार आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ढगा आलेत. उद्या सकाळी मे बी क्लिअर होईल तेव्हा बघू. बाकी वरतीट आहे, एकदम भारी आहे. तुम्ही बघू शकता समोर तिथं बघा डोंगर दिसतंय बारका. आता तुम्हाला दिसणार की नाही काय माहिती. तो बघा ह्या ढगांच्या मध्येच दिसतंय. इथून सेम व्ह्यू असेल अन्नपूर्णा आणि माचापुचरीचा, आणि तिथून पण सेम व्ह्यू आहे. हे असं आहे आणि एकदम भारी कॉटेज आहे असं. सो आता थोडा फ्रेश वगैरे होऊ, आंघोळ बिंघोळ करूया आणि मग थोडे फोटोज वगैरे काढू. आता इकडे थोडं एक्सप्लोर करू वर खाली वगैरे, मग थोडा मज्जा करू. सो भेटूया आता थोड्या वेळाने. फक्त मी गोरा आलेली. सुजला संकेतला लावा पानं काढून लावायची थोडीशी पाहिजे. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन फिरायला आलो आहे थोडा. सो इथं ते गुरुंग कॉटेज आहे ते बघतोय कसं आहे. सो वरून खाली उतरून आलो आहे आणि आता अशा रोडने चालत चाललो आहे समोर. आणि या साईडला आहे कुठे बघतात. सो आता बघूया कुठे आहे. तसं नंतर सुचला. एवढे रिसॉर्ट आहे एवढे रुपटे त्याची भाजी मस्त लागतं. नाही नाही आंबट नाही लागत, मस्त लागतं. तर आता आम्ही चाललो आहे परत हॉटेलकडं. गुरुंग कॉटेज बघायला गेलेलो, तिकडं तर काही नाही आहे. त्यांच्यापेक्षा आमचं हॉटेल चांगलं आहे. काय हॉटेलचं नाव घांडरूक गेस्ट हाऊस. सो काय जाऊन एवढा काय खास म्हणजे आम्ही गेलोच नाही आतमध्ये. अर्ध्या रस्त्यातून बघून बाहेरूनच रिटर्न आलो. आणि आता पूर्ण गाव फिरून रिटर्न चाललो आहे हॉटेलला. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता असा क्लायमेट आहे इकडे. आम्ही इकडं बाहेर बसलो आहे, सगळे इकडे बसलेत. आणि समोर आहे इकडे इथे अन्नपूर्णा आणि ह्या साईडला माचापुचरी आहे, जो की आता दिसत नाही ढगांमुळे. थोडेसे दिसत होते मधी, आता नाही दिसत. आणि हा असा रिसॉर्ट आहे पुरा. आता अजून भरलं पैसे प्रगतीच्या याच्यावर पाठवून देतो. प्रगतीच्या याच्यावर. आणि खूप भारी रिसॉर्ट आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता संध्याकाळी व्ह्यू खूप भारी आहे. फक्त हा आता जर बघितलात ना ह्या साईडला अन्नपूर्णा दिसतोय. अन्नपूर्णाचे दोन्ही टॉप दिसत आहेत, हा वाला आणि इकडचा वाला, दोन्ही टॉप दिसत आहेत. आणि माचापुचरी होता ह्या साईडला, जो की मधी विजिबल झालेला, पण आता परत ढगांमुळे परत गेला आहे. सो आता बघू, उद्या सकाळी 5 वाजता उठायचा प्लॅन आहे.
उठून मे बी क्लिअर असेल तर दिसेल, कारण आत्ता दिसतो आहे ऑलमोस्ट, पण कॅमेरामध्ये होतं आहे येतं आहे का नाही ते नाही, पण ही रेंज आहे ना पूर्ण अन्नपूर्ण आहे आणि खूप भारी आहे, म्हणजे खूप इथून येण्यासारखं आहे. जर गांडरूक तुम्ही याल तर इथे नक्की या. इथून तुम्हाला क्लिअर व्ह्यू आहे. गुरुंग कॉटेजपेक्षा इथून जास्त व्ह्यू आणि क्लिअर व्ह्यू आहे. आणि जर नेपाळला येत असेल तर गांडरूकला नक्की या, कारण व्ह्यूज तुम्हाला भरपूर भेटतील. ही आहे आमची रूम ऑफकोर्स छोटे आहेत. ही इथे एक बेड आणि या साईडला आहे वॉशरूम. म्हणजे प्रॉपर रूम आहे, चांगली रूम आहे. फक्त इथं AC फॅन नाही, कारण इथं थंडीच ऑलरेडी आहे, तर काय AC फॅन असेल. आणि जसा तुम्ही रूम उघडाल बाहेर तुम्हाला असा नजारा भेटेल. आणि इकडची भाजी हा? काय आता आम्ही जाऊ डिनरला थोड्या वेळात, आणि डिनरला जर नॉनव्हेज पाहिजे तर नॉनव्हेज पण आहे. आता आम्हाला त्यांनी विचारलेलं की चिकन खाणार का, सो आम्ही सांगितलं तो नॉनव्हेज पण आहे. आणि असं नॉर्मली तुम्हाला तिथं रेस्टॉरंट टाईप्सच आहे, तिथं तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे खायचं आहे मेन्यूमध्ये अवेलेबल असेल ते भेटून जाईल सगळं. आणि पण मेन्यूमध्ये रेट्स हायफाय आहेत, म्हणजे आता नॉर्मल आहे की एवढ्या वरती आल्यावर रेट्स तर जास्तच राहणार, सो रेट्स तसे हाय आहेत, पण ठीक आहे तुम्ही खाऊ शकता. आता आम्ही पण दुपारी आल्यावर थुप्पा खाल्ला आणि चाऊमिन खाल्ला, आणि बाकी ड्रिंक्स पण अवेलेबल आहे तिकडे, सो तुम्ही ड्रिंक्स पीत मजाही करू शकता. हुक्का पण अवेलेबल आहे, सो या येऊ शकता तुम्ही. आणि खूप भारी प्लेस आहे. आणि इथून खाली हे आहे पुरा गांडरूक सिटी गाव इथून आहे गांडरूक गाव, आणि समोर डोंगरावर पण छोटे छोटे गावं आहेत. खूप भारी आहे, खूप भारी आहे. म्हणजे जर नेपाळ प्लॅन केलात तर इकडे नक्की या गांडरूकला. आणि बस एवढंच. आता बघू, डिनर करेल आणि डिनर करून मोस्टली लवकर झोपू, कारण उद्या लवकर उठायचं आहे सनराईजसाठी. सो जाऊ आता. आणि बस सनराईज बघायचा आम्हाला इथून. जर चांगला दिसला तर आमचा नशीब, नाहीतर असंही नॉर्मली तर ठीकठाक दिसलेला आहे आम्हाला. म्हणजे ज्याच्यासाठी आलो ते तर दिसलं आहे, आणि विलेज लाईफसाठी आलेलो आम्ही, ती चांगली अनुभवली आम्ही. सगळं फिरलो गाव वगैरे. बस आता डिनर करू आणि झोपू. सो मे बी जर काही असेल तर मी तुम्हाला दाखवेल, नाहीतर भेटूया उद्या. बाय.